नमस्कार. visabha.com मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 12 तुकाई दर्शन भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री रणजित रासकर आज आपल्या सोबत आहेत. त्यांना मी एक मुलाखतकार म्हणून प्रश्न विचारणारच आहे, पण एक स्थानिक नागरिक म्हणून पण थेट प्रश्न विचारणार आहे. चला तर मग वळूयात. सर नमस्ते. नमस्कार. सर, आपली ओळख खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे मी वेगळं असं सांगण्याची अजिबात गरज नाहीये. तुमचा परिचय, तुमच्या कामाची माहिती, आजपर्यंत तुमचा प्रवास जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. तरी देखील मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करेल की आपला जो राजकीय प्रवास आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती. मुळात मी विद्यार्थी चळवळीमध्ये काम करणारा मुलगा आहे, म्हणून मी पुढे आलो. विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना बाहेरगावावरून पुण्यामध्ये येणारे जे लोक आहेत, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, यांचे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्या उपस्थित प्रश्नांवरती संघर्ष करून, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे रॅगिंग होणे, दडपशाही होणे, लोकांना हॉस्टेल मिळायचे नाहीत, असे त्यांचे जे विद्यार्थी काळामध्ये दशकामधले जे काय प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आणि हे प्रश्न सोडवले. त्यानंतर मी पुण्यातून, आमचं गाव जवळ असल्यामुळे या बाजूला आम्ही इथं राहायला आलो. बंगला बांधला, राहायला या बाजूला आलो. इथं आल्यानंतर तर त्याच्यापेक्षा वर्स्ट संघर्ष मला करावा लागला. इथं रस्ते नव्हते, लाईट नव्हते, पाणी नव्हतं, आणि मग ह्याच्यासाठी कुठेतरी संघर्ष करावा लागणार आहे ही एक मानसिकता माझी तयार झाली होती. कारण इथं लोकांना बोलणं किंवा लोक आपले प्रश्न मांडू शकतात असा कुठला प्लॅटफॉर्म नव्हता. आणि मग तिथं कुठंतरी मला वाटलं की बाबा लोकांच्या बरोबर लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण कुठंतरी एक चळवळ उभी केली पाहिजे. आणि ती चळवळ मी उभी केली. 2004 साली मी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रश्न निर्माण झाला होता, आणि तो पाणी प्रश्न संपवण्यासाठी एक आंदोलन घेतलं मी सासवड रोडवरती. साधारणतः 1400 महिला त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. पेपरनी पण आम्हाला कव्हरेज चांगलं दिलं, आणि मग ह्याच्यामध्ये 21 दिवस पाणी न येणारं पाणी आम्हाला कुठेतरी 15व्या दिवशी, 12व्या दिवशी यायला लागलं. कॅनलवरती अवलंबून असलेल्या ह्या सगळ्या पाण्यामुळे आम्हाला अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं. आणि लोकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी सायकलवर कॅन लावायची, बाहेर जाऊन पाणी आणावं लागत होतं, गाडीचं सारख्या परिसरात जाऊन पाणी आणावं लागत होतं. ही लोकांची चाललेली जी परपड आहे, ही परपड थांबवण्यासाठी कुठेतरी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि मी तो पुढाकार घेतला. पुढाकार घेत असताना इथल्या माझ्या मंडळाचे जे सगळे सहकारी होते, त्या सगळ्या सहकाऱ्यांनी, म्हणजे तुकाई दर्शन गणेशोत्सव मंडळ असेल, महिला मंडळ असेल, विकास मंडळ असेल, ह्या सगळ्या लोकांनी मला साथ दिली. 2007 त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवार म्हणून उभं केलं आणि मला निवडूनही दिलं. मग तेवढेच न थांबता मी 2007 नंतर 2012 मध्ये पण दिलं. 2007 ते 2012 मध्ये केलेलं जे काम होतं, त्या कामामुळं कुठेतरी मला 2012 मध्ये पुन्हा एकदा संधी दिली लोकांनी, निवडून आलो, आणि त्यानंतर कामही करत राहिलो. 2017ला माझा कार्यकाळ संपल्यानंतर मग आम्ही पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालो. आणि मग त्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना असेल, त्यासाठी असणाऱ्या अटी शर्ती ज्या आहेत त्या शिथिल करणं असेल, डायलिसिस सेंटर असेल, किंवा शहरी गरीब योजना असेल, त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटर उभारणी करण्यासाठी केलेले प्रयत्न असतील, भटके कुत्रे असतील, कचरा डेपोचं आंदोलन असेल, अशा विविध प्रश्नांवरती काम करत गेलो. मूळ आमचा प्रश्न राहिला होता की पाण्याचा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत 2012 मध्ये करण्यात येणारी जी योजना होती, ती योजना बंद पडली होती. त्या योजनेला चालू करण्यासाठी कोर्टामध्ये जाऊन जनहित याचिका दाखल करून त्या योजनेसाठी 24 कोटीचा निधी मिळवला, आणि मग ती योजना कार्यान्वित केली. आज मला आनंद होतोय की माझा संघर्ष पाण्यापासून चालू झाला, आणि मी ते कुठंतरी साध्य करू शकलो. याचबरोबर तुकाई दर्शनमधले रस्ते केले, अंडरग्राऊंड लाईट केली, पाण्याची व्यवस्था केली, त्याचबरोबर लोकांच्या ज्या वैयक्तिक अडीअडचणी असतील त्या सोडवल्या, बालउद्यान उभं केलं,
असे प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत. बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण हा प्रवास माझा झाला. या प्रवासामध्ये इथल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, माझ्यासोबत राहिले आणि यापुढेही ते सोबत राहतील अशी मला खात्री वाटते. सर, दुसरा प्रश्न माझा असा आहे की मी तुमच्या काही मुलाखती पाहिल्यात, ऐकल्यात. अ, बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक विधान केलंय की तुकाई टेकडीचा परिसर तुमच्याकडेच येतो, बरोबर? हा. तुकाई टेकडीवर जी महाराष्ट्र प्राधिकरण पाणी योजना ही जी कार्यान्वित आहे, त्यासाठी तुम्ही 24 कोटीचा निधी आणला. अ, हे सगळं तुम्ही केलं, परंतु हे सगळं होत असताना काही भागात जसं की धमाळवाडी आहे, पापडेवाडी आहे, फुरसुंगी गाव आहे, त्या ठिकाणी 4-4, 5-5 दिवस, 8-8 दिवस महिलांना, तिकडच्या स्थानिकांना पाणी येत नाही. आणि आपल्याच भागात बघितलं तर पाणी म्हणजे अक्षरशः वाहतंय, म्हणजे त्याचा अपव्यय होत आहे आणि ते पाणी अक्षरशः मेन रोडवर येत आहे. आता त्याचे परिणाम तर तुम्हाला माहीतच आहे, पण हा जो विरोधाभास आहे ना, तो कशामुळे, म्हणजे नेमकं ह्याचं गणित आजपर्यंत मलाही समजलं नाहीये. तुम्ही याबद्दल काय बोलाल? कसं आहे ते, ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना या ठिकाणी राबवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा 2012 मध्ये आम्ही सुरुवात केली. त्यावेळेस आम्हाला निधीची कमतरता होती. पुणे महापालिकेने त्यावेळेस आम्हाला मदत केली. आम्ही एक डीपी प्लॅन केला होता. त्या डीपी प्लॅन मध्ये म्हणजे तो प्लॅन ज्यावेळेस हे करायचं त्यावेळेसची जी लोकसंख्या होती 2012ची आणि आत्ताची वाढती लोकसंख्या, त्यामुळं ही जी योजना करत असताना आम्हाला अजून त्यावेळेस 78 कोटीची योजना होती आणि 78 कोटीची योजना असताना आम्हाला त्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. 24 कोटी रुपये मिळाल्यानंतर आम्हाला ते प्लांट चालू केला आणि त्यानंतर पाईपलाईन केला, वितरण नलिका टाकल्या. लोकांची एक मानसिकता झाली होती की आम्हाला पाणी मिळणार नाही, पण त्यांना हे जे आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांच्या बाबतीत खरं तसं बघायला गेलं लोक टेक्निकल गोष्टींमध्ये जात नाही. आणि मग त्यावेळेस आम्ही ते पाईपलाईन टाकलं, त्यामध्ये विरोध झाला, मलाही विरोध झाला की आमच्या ग्रामपंचायतीचे 2 कनेक्शन का तुम्ही हे करताय. ते लोकांना सांगितलं की 1 कनेक्शन तुमचं आमच्याकडे रिझर्व्ह आहे, कारण पुणे महापालिकेने तसा ठराव केला होता आणि राज्य शासनाचं तसं समान पाणी पुरवठ्यासाठीचं धोरण आहे. मग हे सगळं होत असताना आम्हाला विरोधही झाला, पण ते पाईपलाईन टाकली. आता जे पाणी येत आहे ते 100 फूट उंचीवरती आमची टाकी आहे आणि त्या टाकीवरून पाणी येतं, त्यामुळे त्या पाण्याला प्रेशर खूप जास्त आहे. आणि पाण्याच्या टाक्या पूर्वीला एवढं येतच नव्हतं पाणी, त्यामुळे टाक्या लहान केल्या होत्या. आणि आता ते असं झालेलं आहे की पाणी पटकन भरून जातं आणि पाणी भरून गेल्यानंतर ते ऍक्च्युली ते साधे बॉल जर टाकीला बसवले तर ते तुटून जातात. त्याला कमर्शियल बॉल बसवायची गरज आहे. आणि इथं जे राहणारे जे लोक आहेत तिथले बरेचसे लोक हे मगरपट्टा किंवा अमनोरा सारख्या सोसायट्यांमध्ये राहायला गेलेत. आणि मग त्यांचं असं होतं की बाबा तिथे असणारे भाडेकरूला त्या पाण्याची किंमत नाही आहे किंवा आत्मीयता नाही, किंवा ते नोकरी धंद्यानिशी बाहेर गेलेले असतात आणि मग टाकी भरती आणि तो ओव्हरफ्लो होतो. आणि मग तो ओव्हरफ्लो कुठेतरी थांबवण्यासाठी मालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि तिथे राहणाऱ्या भाडेकरूंनी लक्ष. आधी पाणी मिळत नव्हतं, आता पाणी मिळतंय तरी ती परिस्थिती, आता जास्त पाणी मिळते म्हणून लोकांना समान पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, ही आमची मानसिकता आहे. राहिला विषय की जे 100 नवीन जे पाणी पुरवठा लोकांपर्यंत जात नाही, त्यासाठी वितरण नलिका टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी पाण्याची क्षमता कशी वाढवता येईल, रॉ वॉटर जो आहे त्याला कसं वाढवता येईल, ह्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर, दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुकाई दर्शनचा जो मुख्य रस्ता आहे, मला वाटतं शनी मंदिर ते अष्टविनायक मंदिर, बरोबर ना? त्या रस्त्याचं काम थांबलंय सर. म्हणजे नेमकं इश्यू काय, अडचणी काय आहेत, आणि जर तुम्हाला त्या अडचणी माहिती आहेत तर मग तुम्ही त्याच्यावर काम का केलं नाहीये, म्हणजे काही उपाययोजना आहेत का तुमच्याकडे? चांगला प्रश्न विचारलाय ताई. गेले अनेक दिवस या प्रश्नावरती मी उत्तर देऊ इच्छित होतो. तुकाई दर्शनचा हा जो मूळ रस्ता आहे तो सासवड रोड मार्गे काळेपठार मार्गे मोहम्मदवाडी असं करत तो कात्रज पर्यंत जातो. बरेच लोक शॉर्टकट म्हणून तो वापरतात, त्यामुळे ही वाहतूक ही जास्त असते.
त्यामुळे या ठिकाणी करण्यात यामध्ये मी हा रस्ता केला. 45 दिवस मी रात्रभर जागून हा रस्ता करण्यासाठी थांबून राहिलो आणि तो केला. या रस्त्यावरती 4 हायटेशनच्या लाईन आहे. त्याची आम्हाला कुठेतरी डक लाईन करणं गरजेचं आहे. चांगले 100 mm चे ब्लॉक बसवणं गरजेचं आहे. आणि मग जे टेंडर, हे मुळात आत्ता सुद्धा जे टेंडर आहे ते टेंडर मीच मान्यता घेतलेली आहे. त्याची साधारणतः 1 कोटीची मान्यता आहे त्या टेंडरला. आणि मग हे काम करत असताना, काम करायचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आमच्याकडे ठेकेदार आला 14/3 म्हणजे 3ऱ्या महिन्यात. ज्यावेळेस ठेकेदार पैसे काढण्याच्या प्रयत्नात असतात त्यावेळेस हा ठेकेदार येऊन म्हणत होता की मी रस्ता करतो म्हणून. 15 दिवसामध्ये 220 मीटरचा रस्ता होऊ शकत नाही. ऍक्च्युली टेंडरमध्ये 220 मीटरचा रस्ता आहे आणि ते लोकांना म्हणत होते की 110 मीटरचा रस्ता आम्ही करणार आहे. म्हणजे हाच मुळात टेंडर मधला विरोधाभास होता. आणि कुठलाही शासकीय कर्मचारी येत नव्हता हे सगळं करायचं. ज्यावेळेस उद्घाटन करायसाठी किंवा भूमिपूजन करण्यासाठी आला तो शासनाच्या कुठल्याही माणसाला घेऊन आलेला नाही. मग यावेळेस माझ्या मनात पाल चुकचुकली की नक्की हे तर काहीतरी चुकतंय आपलं. मग बघितलं तर त्यांच्याकडे लेवल नाहीत. नॅशनल हायवेचा जो रस्ता होणार आहे त्याच्या लेवल नाहीत. जर लेवल नसतील तर पाणी कुठेही जाईल, साठून राहील. आणि मग हे रस्ता चांगला झालेला केलेला रस्ता परत खराब होईल. जर समजा हाईट जास्त झाली ह्याची तर चौरंग सारखे सोसायटी आहे त्याच्यामध्ये पाणी जाईल. ते जे डक लाईन करायचे त्यासाठी वेगळ्या निधीची गरज आहे. आणि हे टेंडर मंजूर केल्यानंतर या टेंडरला मान्यता जी मिळायला पाहिजे. कारण हद्दीबाहेर आमची गावातनं 2 महापालिकेतनं आमची दोन्ही गावं वगळली गेली. आणि मग शहराच्या बाहेर जर काम करायचं असेल तर त्याची मान्यता घ्यावी लागते. मान्यतेसाठी ज्यावेळेस हे एकच काम नाही, अशी 10 काम आहेत. तिच्या 10 कामांसाठी मान्यता मागवण्यात आली. त्यांनी असं सांगितलं की राज्य शासनाने असं सांगितलं, म्हणजे आपल्या मंत्रालयातनं आम्हाला पत्र आलं होतं की पायाभूत सुविधांची जी कामं आहेत ती पायाभूत सुविधांची कामं करायची. पायाभूत सुविधा म्हणजे काय? मेंटेनन्स, म्हणजे लाईट तुमचं कचरा असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, हे जे मूलभूत गरज आहे आमची पायाभूत सुविधा. रस्ते, लाईटचे पोल हे भांडवली खर्चात जातात. आणि मग हे जे भांडवली खर्चाला निधी उपलब्ध होत नाही. आणि ह्या कामांना, ही जी 10 कामं होती यांना पुढच्याही बजेटमध्ये तरतूद नव्हती. मग जर तरतूदच नाहीये एखाद्या कामाला तर ते काम करणार कसं? आणि आजही असं आहे की ह्या सगळ्या कामांना स्थगिती आहे. हे काम रद्द नाही केलेलं. फक्त हे काम आता मोठं आहे. 220 मीटरचा रस्ता करण्यासाठी किमान 1 कोटी आम्हाला पुरणार नाही. आम्हाला 2-1 कोटी रुपये लागतील. त्याचबरोबर आम्हाला डक लाईन करावं लागेल, पाण्याचे लेवल बघावे लागतील. हे सगळं करणं, नॅशनल हायवेचा रोड वर जातोय का खाली जातोय हे सुद्धा आम्हाला पाहावं लागेल. आणि त्या अलाइनमेंटमध्ये आम्हाला ते काम करावं लागेल. त्यामुळं लोक टेक्निकल गोष्टींना जास्त लक्षात घेत नाहीत. उगीच विरोध करायचा किंवा उगीच कारणं द्यायची, त्यांना मूळ समजून नाही घ्यायचं. आणि त्याच कालावधीमध्ये माझं ड्रेनेजचं काम चालू होतं मुख्य रस्त्याचं. जर रस्ता करायचा तर ड्रेनेज पहिलं करावं लागतं. लाईटची काम म्हणजे भूमिगत कामं असतात ती करावी लागतात. आणि मग हे सगळं करत असताना लोकांना रस्ता व्हावा एवढीच एक त्यांची इच्छा असते. पण मग नंतर रस्ता करून ड्रेनेजसाठी रस्ता खोदणार का? किंवा पाईप तुमच्या भूमिगत ज्या केबल्स आहेत त्याच्यासाठी रस्ता खोदायचा का? या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. गडबड करून कुठलंच काम होत नाही. शांततेत केलं तर ते चांगलं काम होतं. त्यामुळे हा रस्ता रखडलेला आहे. निधी मिळेल, इलेक्शनचा कालावधी आहे त्यामुळे थांबलेला आहे, आचारसंहिता आहे. लवकरच त्याला निधी उपलब्ध होईल आणि ते काम पूर्ण केलं जाईल. अजून एक प्रश्न आहे. पुन्हा मी टेकडीकडेच वळते सर. तो भाग तुमच्याकडेच येतोय. टेकडीवर आपली जिथे कैक कोटीची योजना राबवली जाते, महाराष्ट्र प्राधिकरण पाणी योजना, तो परिसर म्हणजे वर आणि टेकडीच्या खालचा जो संपूर्ण परिसर आहे, सगळ्यात आधी वर म्हणजे तो राडारोडा आहे.
काही म्हणजे अस्वच्छता, थोडक्यात काय तर अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे. होत नसल्यामुळं मग दुसरीकडे आता टाकायला जागा नाही, कुठं टाकत नाहीत. म्हणजे तुकाई दर्शनचा जर परिसर बघितला तर तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही. पण तो जो काही कचरा आहे, तो कचरा जो आहे तो टेकडीच्या बाजूला दिसतो. आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांच्या बरोबर जे कॉर्डिनेशन करून त्यांचा कचरा जो आहे तो एका जागेवर गोळा केला पाहिजे आणि मग ती गाडी आल्यानंतर ते टाकलं पाहिजे. हे ज्या त्या मालकाचं काम आहे ना. म्हणजे तुम्ही आम्ही किती जरी बोललो तरी शेवटी त्यांना त्याची संवेदनशीलता पाहिजे ना. जर त्यांनी जर ठरवलंच आहे की बाबा आपल्याला त्याविषयी काही सकारात्मक भूमिकाच नाही घ्यायची, मालकांनी किंवा इथे राहणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या गोष्टीसाठी मज्जाव केला पाहिजे. दुसरी गोष्ट राहिली त्या तुकाई टेकडीच्या बाजूला असणाऱ्या प्लांटच्या संदर्भातली, तर त्या प्लांटला शासनाने प्लांटसाठी पैसे दिले, पण त्या सगळ्या जागेला सुरक्षितता पाहिजे म्हणून ती जे वॉल कंपाऊंडचं काम आहे, साधारणतः सगळी जर वॉल कंपाऊंड बघितलं तर 3.5-4 कोटी रुपयाची वॉल कंपाऊंड 5 एकराची ही आहे. 5 एकर जागा आहे ती जी शासनाने MGP ला दिलेली आहे. मग ही जागा वॉल कंपाऊंड करण्यासाठी निधीची उपलब्धता पाहिजे. मी कोर्टामध्ये जाऊन प्लांट चालू करण्यासाठी 24 कोटी आणलेत, पण आता जर नव्याने जर ह्यासाठी भिंतीसाठी जर निधी आणायचा असेल तर माझ्या भविष्याच्या काळामध्ये मला ते काम प्राधान्याने करणं गरजेचं आहे. कारण पाणी हे जीवन आहे. पाण्यामध्ये जर समजा तुम्ही एखादी घाण गेली तर त्याचा त्रास किती होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं हे गोष्टी गरजेच्या, सुरक्षितता गरजेची आहे. टेकडीवरती अवैध धंदे चालू असतात. हे जे ट्रॅक्टर येतात बघा तुम्ही कधी पण राडा टाकणारे ट्रॅक्टर, हे कुणाच्या तरी सांगण्यावरनं तिथे टाकले जातात. हे काय कोण वैयक्तिक जाऊन त्यांना हे सांगत नाही किंवा असं हे कर, चुकीचं काम करून, पण ते टाकले जातात का तर नक्कीच टाकले जातात. पण हे कुणाच्या तरी आश्रयाखाली टाकले जातात, एवढंच मी सांगेन. आणि हे सगळंच बंद करायचं आहे. तुकाई दर्शन तुकाई टेकडी हेच एक वेगळं सुशोभीकरण करायचं आहे. सगळे मंदिरं एकमेकांना जॉईन करायचे आहेत, त्यांची एक लिंक करायची आहे, वॉकिंग ट्रॅक करायचा आहे. अशा विविध गोष्टी तुकाई टेकडीवरती करण्यासारख्या आहेत. क्रीडांगण करण्यासारखी जागा आहे. लोकांना कधी दिसली का नाही दिसली मला माहित नाही, कधी कुणी प्रयत्न केले नाही, पण भविष्यात हे सगळ्या गोष्टी मी नशीबवान आहे मी की माझ्या प्रभागामध्ये तुकाई टेकडी आहे. मला त्याचं सुशोभीकरण वेगळ्या पद्धतीनं करता येईल आणि ते करणार. इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्राधान्याने ते काम करणार आम्ही. मला वाटतं मला तुमच्याकडून मला जी हवी आहेत उत्तरं किंवा ती मिळाली आहेत, पण थोडक्यात मला असं म्हणायचंय की तो जो पूर्ण परिसर आहे तो तुम्ही लवकरात लवकर त्याची जी अंमलबजावणी आहे तो परिसर पूर्णपणे स्वच्छ करून टेकडीचं थोडक्यात संवर्धन करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्नशील राहाल अशी मी अपेक्षा करते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मी एकदा ती पाटी बघितली होती. काही भाग जो आहे तो उद्यान विभाग म्हणून तिथे पाटी आत्ता आहे की माहिती नाही, पण मध्यंतरी ती पाटी होती. तर आपण आशा करूयात की तिथे किमान उद्यान होईल. काय झालं ताई, मी अख्ख्या पुरसुंगीमध्ये कुठंच आतापर्यंत उद्यान नाही. तुकाई दर्शन एकमेव जागा आहे. तुकाई दर्शनला एकमेव एका जागेवरती 1.5 एकरामध्ये मी उद्यान बनवतोय, बालोद्यान बनवतोय. गेले 10 वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले मी त्याचा पाठपुरावा करतो. निधी असल्याशिवाय गोष्टी होत नाही. आता सिव्हिल वर्क कम्प्लीट झालेलं आहे. कालांतरानं ते सगळ्या गोष्टी उद्यानाच्या ज्या आहेत त्या तिथं बसतील. लहान मुलांची खेळणी, विरंगुळा केंद्र, जी ओपन जिम, आता एक ओपन ऑडिटोरियम पण केलेलं आहे मी त्या गार्डनमध्ये. कार्यक्रम पण झाले तिथं. अशा पद्धतीने ते करावं लागतं. पण ह्याच्यासाठी गायरान जागेमध्ये विविध पद्धतीच्या हे समजा कामं करायची असते तर परवानग्या घ्याव्या लागतात. मग या परवानग्या घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असते आणि तो करताना पण तो खूप टेक्निकल पाठपुरावा करावा लागतो. म्हणजे उगीच एखाद्याने गेलं आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं की मला ही जागा द्या, तर असं होत नाही. त्याला तिथं वन उद्यान बनवायचं आहे. ते वन उद्यान बनवताना तुम्ही गायरान जागेमध्ये वन उद्यानच बनवू शकता, इतर काही गोष्टी करू शकत नाही.
मग ते वन उद्यान कुठल्या पद्धतीनं करता येईल, कसं त्याला डेव्हलपमेंट करता येईल. तुमच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन नाही आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. भविष्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये ब्ल्यू प्रिंट आहे अख्ख्या वॉर्डची, की ह्या वॉर्डमध्ये करायचं काय आहे. लोकांना किती गोष्टी माहिती आहेत मला माहित नाही, पण माझ्या डोक्यामध्ये आहे, कारण मी 10 वर्ष काम केलेलं आहे. अजून एक मी तुम्हाला असा प्रश्न विचारेल की तुमच्या नेतृत्वातला तुमचाच गुण जो इतर उमेदवारांपासून तुम्हाला वेगळा ठरवतो असा नेमका कोणता गुण आहे? तर मी एखादी गोष्ट जर समजा घेतली मनावरती तर ती तडीच नेतो. म्हणजे उगीच आज यायचं, लोकांना भडक भडक भाषणं द्यायची किंवा भडक भडक बोलायचं, असल्या गोष्टींनी काहीच होत नसतं. माझा अनुभव आहे, मी 2004 पासून मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. कागदपत्र कशी केली जातात, म्हणजे मी एक साताऱ्यामध्ये एक धरण नकाशावरच नव्हतं. ते धरण मी 14 वर्ष पाठपुरावा करून मी ते शासकीय यंत्रणेच्या नकाशावर आणलं. त्याला 50, त्यांना निधी कोण देत नव्हतं, त्यांना 50 लाखाचा निधी गिरीश महाजन साहेबांकडनं घेऊन ते काम केलं. म्हणजे मला एखादी गोष्ट करायची असते, आणि हे सगळ्यांना माहिती आहे, सर्व श्रोत आहे, की मी कागदोपत्रीचा नेता आहे. बाकीचं मला जे सपोर्ट आहे तो सगळा माझ्या भारतीय जनता पार्टीमधले जे वरिष्ठ नेते आहेत त्या सगळ्यांचा मला सपोर्ट आहे, आणि ते वेळोवेळी मला निधी देतात. सासवड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मला चंद्रकांतदादा पाटील ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेस त्यांनी 5 कोटी रुपयाचा निधी दिला. त्याचं रुंदीकरण झालं, आणि ज्यावेळेस त्या रस्त्याला प्रॉपर सील कोट कार्पेट करायचा होता त्यावेळेस मला नितीनजी गडकरी साहेबांनी 5 कोटी रुपये दिले. मग मी माझ्या नेत्यांना माहिती आहे की मी खटपटी कार्यकर्ता आहे, आणि तो केलं तर चांगलंच काम करणार. आज जो तुम्ही रोडवरनं जाताय तो सगळा ह्या दोन्ही नेत्यांनी जे निधी दिला त्या निधीवरती उभा असलेला हा रस्ता आहे. आणि आता तर नितीन गडकरी साहेब पालखी महामार्ग करतात आहेत, तो व्यवस्थित होईल आणि चांगला होईल. आता आपण सासवडच्या पुढे बघितल्यानंतर तो रस्ता चांगला झालाय, तसंच हाही रस्ता चांगला होईल असे आशा आहे मला. सगळ्यांनाच ठाऊक आहे की आपल्या भागात रुंदीकरणाचं काम चालू आहे. म्हणजे चालू आहे तो भाग वेगळा आहे. आधीपासूनच या भागामध्ये ट्रॅफिकची इतकी समस्या आहे, म्हणजे मला एक लोकलाईट म्हणूनच 100 मीटर अंतर पार करायलाच 15 ते 20 मिनिटं लागतात. तर या समस्येचं सोल्युशन नेमकं तुम्ही कुठल्या पद्धतीने सांगा? रस्ता मोठा होता, रुंदीकरणही चांगलं झालं होतं, पण एका कंपनीच्या हट्टापायी किंवा कंपनीशी जे असणारे संबंध इतर लोकांचे, त्याच्यामुळं जे हे दुभाजक टाकण्यात आले, ते दुभाजक टाकणं चांगली गोष्ट आहे का? तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण तुकाई दर्शन मार्गे काळे पडायला जाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मॅनेजमेंट करणं गरजेचं होतं. आज बघितलं तर तुम्ही हा दुभाजक टाकलाय तर इथं एकही सिंगल पोलीस नसतो. त्यामुळं अनेक गोष्टींना लोकांना फेस करावं लागतं. ते पुढे जाऊन SP युनिव्हर्सिटीच्या इथनं टर्न मारून या ठिकाणी यावं लागतं, उलट फिरत. म्हणजे पलीकडच्या बाजूने पण ट्रॅफिक आणि अलीकडच्या पण बाजूने ट्रॅफिक. त्याला कुठेतरी मध्य गाठून एक टर्निंग पॉइंट आम्हाला देणं गरजेचं होतं, तो दिला गेला नाही. कंपनीनं मनमानी कारभार करून त्यांचे काही हितसंबंध जपले, त्या अधिकाऱ्यांचे काही हितसंबंध त्यांनी जपले, म्हणून आमच्यावरती ही वेळ आली की हे दुभाजक आमच्या बोकांडी बसलेला आहे. लोकांना त्याचा त्रास होतो. शाळा आहे पुढे, शाळेमुळे त्रास होतो. शाळेच्या आधीच जर तो टर्न केला असता तर लोकांना एवढी वेळ आलीच नसते. आणि मग हे सगळं काढायचंय, करायचंय का? तर नक्की करायचं आहे, आणि हे होणारही आहे. फक्त त्याला कोणत्या पद्धतीनं चॅनलाइज करायचं आहे, मग तो टर्न कुठं घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे. त्याला तुकाई दर्शनला जर समजा टर्न केला तर मागून येणाऱ्या गाड्या या थांबवणार कशा तुम्ही? ज्यावेळेस पालखी महामार्गावर गेल्यानंतर मग त्याला एक स्वतंत्र पॅरलल व्यवस्था करावी लागणार आहे. तर ती काय करू शकतो आपण? मग अंडरग्राऊंड काय आहे का? ब्रिज कुठपर्यंत येतोय? तिचं अजून क्लेरिफिकेशन नाही आहे व्यवस्थित.
आता मेट्रो भूमिगत मेट्रोसाठी 5,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. मग हे सगळं करताना कुठल्या प्लॅनवरती आपल्याला काम करायचं आहे हा एक महिन्याभरामध्ये त्यांचा प्लॅन क्लिअर होईल. त्यामुळे त्यानंतर आम्हाला आमच्या टर्निंगचा जो विषय आहे तुकाई टेकडीच्या इथे तुकाई दर्शन काळेपड्याला जाणार रस्त्यासाठी तो आम्हाला व्यवस्थित करता येईल. आतापर्यंत रणजित रासकर सरांनी आपल्याला खूप छान मुलाखत दिली आहे. रादर मी असं म्हणेल की मी जी प्रश्न त्यांना विचारली ती त्यांनी अगदी सडेतोडपणे त्याची उत्तरं दिलीत. शेवटी मी असंच म्हणेल की फुरसुंगी उरळी देवाच्या नगर परिषदेमधील नागरिकांना आता आश्वासनं नको आहेत, जबाबदारी हवी आहे, टाइमलाईन हवी आहे आणि काम करण्याची पूर्ण तयारी हवी आहे. याच एका नोटवरती मी रणजित दादांकडून एक प्रॉमिस खरं तर मागण्याची मला गरज नाहीये, पण मला विश्वास आहे की ते त्यांचं काम अगदी पारदर्शकपणे, जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडतील याची मला पूर्ण खात्री आहे. रणजित दादा, तुम्हाला राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.